आंब्यांची सीझन संपण्याआधी ही रेसिपी बनवून बघा, इतकी टेस्टी होते की तुम्ही एकदा बनवली तर आंब्यांची सीझन संपेपर्यंत नेहमी बनवणार. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण 2 आंब्यांपासून ही छान रेसिपी बनवणार आहोत. उन्हाळा सुरू झालाय आणि मार्केटमध्ये छान आंबे येतात. तर आता हे मी केसरचे 2 आंबे घेतलेले आहेत. हे गोड असतात आणि ह्या आज 2 आंब्यांपासून मी सुंदर अशी आज एकदम नवीन रेसिपी आपण बनवणार आहोत. आंबे आपण साईडला ठेवू ना. आपण आंब्याची रेसिपी बनवण्यासाठी ते अर्धा लिटर दूध घेतलंय आणि तो मी गरम करून थोडं थंड केलंय. आता त्याच्यातला आपण आधी अर्ध वाटी इतकं मी दूध काढून घेतलंय. गॅस चालू करून मी पुन्हा हा दूध गरम करायला ठेवलंय आणि जो अर्धा वाटी दूध काढलेला आहे त्याच्यामध्ये मी 2 चमचे इतकी कस्टर्ड पावडर टाकून घेते. त्याच्यामध्ये हा कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि दूध थोडा घट्ट करून घ्यायचंय. त्यासाठी दूध आधीच आपण फुल क्रीमी दूध घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे फुल क्रीमी दूध नसेल तर तुम्ही जो घरात वापरता तो दूध घेऊ शकता. आता ही कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि दुधामध्ये हे मिक्स करून 5 ते 10 मिनिटं तिला व्यवस्थित शिजून घ्यायची. आता ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण ही खाली उतरून ठेवूया, कारण थंड झाल्यावर ते अजून घट्ट होते. एका साईडला मी 2 तासापूर्वी अर्धा वाटी इतके साबुदाणे भिजत टाकलेले होते. तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही साबुदाणे गरम पाण्यामध्ये भिजत टाकले ते 1 तासात पण ते भिजले जातात. आणि साबुदाणे छान भिजले आहेत तर मी एका ताटामध्ये ते काढून घेते. आपल्याला ते पाणी टाकून शिजवायचं नाहीये, तर या ताटामध्ये काढून असे पसरून घ्यायचे. आणि एका साईडला गॅसवर मी कढई ठेवली, त्यात पाणी ठेवून स्टँड ठेवलाय आणि त्याच्यामध्ये ही साबुदाण्यांची प्लेट आपण ठेवून घेऊ आणि वरतून झाकण देऊन 10 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे. आता साबुदाणे स्टीम होतं तोपर्यंत इथे आपण जे 2 आंबे घेतले त्यांच्यावरची साल काढून घेऊया. आणि आंबे छान पिकलेले घ्यायचे, म्हणजे ते गोड असतात. आणि इथे दोन्ही आंब्यांचे साला काढून झालेल्या आहेत. तर आता आपण त्या आंब्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया आणि थोड्याशा फोडी मी सजावटीसाठी छोटे छोटे एकदम करून घेते. फोडी करून झाले तर त्या साईडला ठेवूया. आणि इथे मी धाग्यावाली साखर घेतलेली आहे. आज आपण साखरेचा वापर करणार नाहीये आणि तुम्हाला ही धाग्यावाली साखर पण वापरायची नसेल तर तुम्ही मध घेऊ शकता. तर ते खलबत्त्यामध्ये बारीक करून मी मिक्सरच्या जारमधनं पावडर करून घेते आणि मस्त अशी पावडर बारीक झालेली आहे. तर ती मी एका डिशमध्ये काढून ठेवते. आणि इथे आपले साबुदाणे आपण चेक करूया आणि साबुदाणे पण इथे छान शिजलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर ते आपण आता गॅस बंद करून काढून घेऊ आणि एका ताटामध्ये ते काढून प्लेट ठेवली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आता ते थंड होतात तोपर्यंत आपण जो आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून ठेवलेले ते ह्या मिक्सरच्या जारमधनं पेस्ट त्याची करून घेऊया. आणि इथे छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे, तर ती मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता इकडं आपण साबुदाण्यातलं पाणी काढून घेऊया. एक चाळणीमधनं साबुदाणे टाकून चाळून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता एक एक दाणा सुट्टा झालेला आहे आणि छान शिजलेले पण आहेत. तर ते मी काढून ठेवते. आता इकडं आपला कस्टर्ड पावडर टाकलेला जो दूध होता तो छान असा घट्ट झालेला आहे. तर तो पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण हे साबुदाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता इथे साबुदाणे व्यवस्थित मिक्स झाले, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात. आणि ही रेसिपी चवीला पण अप्रतिम आहे. तर इथे साबुदाणे मिक्स झालेत. आता आपण जो आंब्याचा पेस्ट बनवून ठेवली होती तीही या दुधामध्ये टाकून घ्यायची आणि तीही मिक्स करून घ्यायची. आणि लगेचच मी याच्यामध्ये
जी साखर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतली होती, पावडर बनवलेली, ती 4 चमचे टाकून घेते. जर लागली तर पुन्हा नंतर टाकून घेऊ. आणि तीही आपल्याला मिक्स करायची. त्या अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकतेय आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता 15 मिनिटापूर्वी मी 2 चमचे सब्जा भिजत ठेवला होता आणि तो छान भिजलाय. तोही आपल्याला याच्यात टाकून घ्यायचंय. आता गरमीचे दिवस आहेत आणि सब्जा हा थंड आहे. सब्जाचे थंड गुणधर्म असतात आणि ते आपल्या शरीराला खूप फायद्याचे आहेत. तर ह्या सब्जाचा आपण शरबतमध्ये वगैरे वापर करतोच, तर सब्जा तर खाल्लाच पाहिजे. तर इथे आपण थोडा गोड कमी आहे की जास्त हे आपण टेस्ट करून बघू शकतो. आणि मला थोडंसं गोड कमी वाटतंय म्हणून मी घेतलेली साखर पूर्ण टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. आणि हे सगळं मिक्स करून आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. म्हणजे गरमीमध्ये छान थंड थंड हा पदार्थ आपला तयार होईल. आता तर इथे अर्धा तास झालाय आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी थोडेसे ॲपलच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी काचेच्या ग्लासामध्ये हे बनवलेला पदार्थ टाकून घेते. तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम आहे. तर मी इथे सध्या 4 ग्लासच भरते. 2 आंब्यांमध्ये जवळजवळ 6 ते 7 ग्लास हा पदार्थ तयार होतोय. तर तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि वरतून आपण जे आंब्याच्या फोडी छोट्या छोट्या करून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आणि सफरचंदच्या फोडी वरतून थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या. तुमच्याकडे जर डाळिंब वगैरे असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. आणि तुम्हाला जर जास्त थंड पाहिजे असेल तर वरतून तुम्ही बर्फाचे थोडे थोडे तुकडे पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असा थंड थंड आंब्याचा ज्यूस या मिल्कशेक जे तुम्हाला काय नाव देता येईल ते तयार आहे. तर ह्या उन्हाळ्यामध्ये हे नक्की करून बघा आणि कसं झाले कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.